नमस्कार यूट्यूब फॅमिली. तर मी प्रतिभा झावरे माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते. त्याचबरोबर आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते. तर चला सुरुवात करूयात आजच्या आपल्या नवीन ब्लॉगला. तर आत्ता जस्ट मी चाललेली आहे बाहेर, कारण मी एक पार्सल ऑर्डर केलं होतं, तर ते आलेलं आहे. म्हटलं घेऊन यावं आणि ब्लॉग पण बनवावं. तर काय पार्सल आहे हे तुम्हाला मी आल्यानंतर तर दाखवेलच. तर चला, कसा होता आजचा ब्लॉग आपला हा शेवटपर्यंत कंटिन्यू करा. त्याचबरोबर जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनल जर सबस्क्राईब नसेल केला तर नक्की करून घ्या, जेणेकरून यापुढचे येणारे ब्लॉग्स हे तुम्हाला बघायला मिळतील. तर सर्वात अगोदर आलो आम्ही इथे पार्सल घेण्यासाठी, आणि इथे आल्यानंतर असं समजलं की 2 पार्सल होते, तर त्यांनी एकच पार्सल घेऊन आले. एक त्यांच्याकडनं चुकून ऑफिसलाच राहिलं, त्यामुळे मग आता एकच घेतलं. ते बोलले उद्या घेऊन येतो. तर हे मिळालेलं आहे आता आपलं पार्सल. त्याचबरोबर आणखी पण काही कामं होते. तर मग त्यानंतर आम्ही आलो इथे इलेक्ट्रॉनिक्सच्या दुकानामध्ये, कारण टी व्हीचं सेटअप बॉक्स घ्यायचा होता. मशीनचा थोडासा प्रॉब्लेम झाला होता, तर सेटअप बॉक्स घेण्यासाठी इथे इलेक्ट्रॉनिक्सच्या दुकानात आलो. तर चालू होतं बघणं कोणतं घ्यावं, कारण हे बघत होते कोणतं व्यवस्थित आहे. आता आपलं सेटअप बॉक्सचं पण काम झालेलं आहे. आणि आज मला बनवायचा आहे गाजरचा हलवा. तर गाजरचा हलवा बनवण्यासाठी गाजर घेण्यासाठी मी आली इथे भाजीच्या दुकानामध्ये. तर गाजर पण घेतले, गाजर घेतले आणि त्यानंतर कोथिंबीर घेण्याचा काही विचार नव्हता, पण कोथिंबीर एकदम फ्रेश आणि छान दिसली, तर मग म्हटलं कोथिंबीर पण घ्यावा. तर कोथिंबीर पण घेतलेली आहे. गावाकडे राहण्याचा हा एक छान असा फायदा आहे, कारण गावाकडं मस्त अशा फ्रेश भाज्या मिळतात. आत्ताच आम्ही जाऊन आलो आहे तिकडनं. ॲक्च्युली काय झालं, 2 पार्सल ऑर्डर केले होते, पण ते एकच घेऊन आले. एक त्यांच्याकडून चुकून ऑफिसलाच राहिलं, तर ते बोलले उद्या घेऊन येतो. मग आता उद्या घेऊन आल्यानंतरच आपण दोन्ही पार्सल ओपन करून बघूयात. आज मी बनवणार आहे गाजरचा हलवा. तर गाजरचा हलवा मी कसा बनवते, मी पूर्ण रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर या ठिकाणी मी घेतलेले आहे अर्धा किलो गाजर. तर आता हे गाजर मी एकदम छान असे वॉश करून घेते. तर आता गाजर पण वॉश करून घेतलेले आहेत, बघू शकता एकदम मस्त दिसत आहेत. आता याला मी व्यवस्थित त्याचे साईडचे दोन्ही साईडनी शेंडे कट करून घेते, आणि त्यानंतर मग याला किसणीने किसून घेते. आता माझे गाजर पण किसून झालेले आहेत. तर एवढ्या गाजरचा हलवा मी आता बनवणार आहे. गाजरचा हलवा बनवण्यासाठी मी सर्वात अगोदर घेतलेलं आहे या ठिकाणी तूप. तर आता मी कढईमध्ये सर्वात अगोदर 2 चमचे हे तूप ॲड करणार आहे. तर आता हे तूप ॲड केल्यानंतर मी याला छान असं थोडा वेळ वितळून देणार आहे. तर पूर्ण तूप वितळल्यानंतर आपण यामध्ये मग किसलेले जे गाजर आहे तर ते ॲड करणार आहे. तर आपण आता तूप हे छान असं वितळून देऊयात थोडा वेळ. तूप
एकदम मस्त आता वितळलेलं आहे. तर आता यामध्ये मी जे किसलेले गाजर आहेत तर ते यामध्ये ॲड करते. गाजर पण मी कढईमध्ये टाकलेलं आहे. तर आता हे गाजर एकदम मी तुपामध्ये लाल होऊपर्यंत फ्राय करून घेणार आहे. जेव्हा याचा थोडासा कलर चेंज होईल, म्हणजे थोडासा रेड ऑरेंज कलर होईल, तोपर्यंत मी एकदम तुपामध्ये छान असं फ्राय करून घेणार आहे. आणि यानंतर यामध्ये मी दूध ॲड करणार आहे. दूध पण मी 20 ते 25 मिनिट एकदम छान असं गरम करून घेतलेलं आहे. जोपर्यंत त्याला मलई येत नाही, साई येत नाही, तोपर्यंत हे दूध आपल्याला तापवायचं आहे. आता बघू शकता किती छान असा कलर चेंज झालेला आहे. तर आता यामध्ये मी हे तापवलेलं दूध ॲड करणार आहे. दूध ॲड केल्यानंतर दुधामध्ये मी चांगलं असं शिजवून देणार आहे गाजर. आणि त्यानंतरनं यामध्ये विलायची पावडर टाकणार आहे. विलायची पावडर करण्यासाठी मी या ठिकाणी घेतलेली आहे एवढी विलायची. तर आता हे विलायची मी म्हणजे विलायचीचे टरफले व्यवस्थित आधी काढून घेते. एवढे विलायचीचे दाणे मी घेतलेले आहे. तर आता हे व्यवस्थित मिक्सरमध्ये तसे बारीक होणार नाही. तर त्यासाठी मी आता यामध्ये ॲड करणार आहे 2 चम्मच साखर. तर साखरने काय होतं की व्यवस्थित अशी छान अशी पावडर होते बारीक. तर यासाठी मी नेहमी जेव्हा विलायची बारीक करते तर त्यामध्ये मी साखर ही नक्कीच ॲड करत असते. आता आपली या ठिकाणी साखर आणि विलायचीची पावडर रेडी आहे. तर आता ही पावडर मी असंच कढईमध्ये ॲड करणार आहे. आणि त्यानंतर ना अजून थोडीशी साखर परत मी मिक्स करणार आहे. आता मी यामध्ये साखर पण ॲड केलेली आहे, साखर आणि विलायचीची पावडर. तर आता यामध्ये मी आणखी वरून पण साखर टाकणार आहे थोडीशी. तर आता ही साखर मी केव्हा ॲड केली, ज्यावेळेस दूध पूर्ण आटलं होतं, म्हणजे एकदम थोडंसं दूध बाकी राहिलं होतं कढईमध्ये. त्यानंतर मी ही साखर यामध्ये ॲड केलेली आहे. आता गाजर पण चांगले शिजत आलेले आहेत. तर आता मी यासाठी कट करून घेते थोडेसे बदाम आणि काजू वरून टाकण्यासाठी. त्यासाठी मी घेतलेले आहेत आता एवढे बदाम आणि काजू. तर आता हे मी व्यवस्थित आधी कट करून घेते. गाजरचा हलवा आपला बनवून या ठिकाणी रेडी आहे एकदम छान असा. तर आता लास्टला मी यामध्ये ॲड करते कट केलेले बदाम आणि काजू. तर अशा प्रकारे मी छोटीशी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी नक्की मला कमेंटद्वारे कळवा. त्याचबरोबर असंच आपल्या चॅनलला कनेक्ट राहा.